हाय, मी नेहा. चला आज आपण एका गव्हाच्या कुरड्या केल्यानंतर कोंडा उरतो ना, त्या कोंड्याची खारोडे बनवणार आहे. कोणी खारोडे म्हणतं, कोणी भातुड्या म्हणतं. आज आपण मग ते बनवणार आहे. लाल मिरची लसूण दळून घेतला, त्यानंतर मस्त मोठं पातेलं ठेवलं, त्यात तेल टाकलं, जिरं टाकलं किती मोठं, आणि त्यानंतर मिरचीचं लसणाचं तीळ टाकलं पेस्ट, त्यानंतर हिंग पण टाकलं आणि मीठ टाकलं लागेल तितकं, आणि त्यानंतर पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये. किती जेवढं लागेल तेवढं पाणी टाकलं मी 3 मग पाणी टाकलं त्याच्यामध्ये. त्यानंतर लगेच बाजरी पण दळून घेतलेली होती मी, म्हणजे एका बाजरीचे 2 कुटके केले, त्या अशी दळून घेतलेली होती बाजरी. ती सकाळीच दळून भिजत घातलेली होती गरम पाण्यामध्ये, आणि संध्याकाळी मी शिजून घ्यायचं होतं म्हणून मग धुवून घेतली ती बाजरी. आणि ती उकळल्यानंतर ते आपण टाकलेलं असतं पाणी वगैरे, ते उकळ आल्यावरती ती बाजरी टाकून द्यायची त्याच्यामध्ये शिजायला. आणि पूर्ण बाजरी टाकली होती मी शिजायला. 1 किलो बाजरी घेतलेली होती मी, शिजायला घेतलेली होती ती. आणि ती खूप मस्त अशी थोड्या वेळ मी झाकण ठेवून मस्त शिजवलं, आणि खूप भारी शिजलेली होती ती. शिजल्यानंतर मग तो कोंडा उरलेला होता ना, तो कोंडा मी त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि खूप मस्त असं कालून घेतलं. तो कोंडा चांगला असा शिजू द्यायचा होता कोंडा. त्यानंतर मी थोडं हलवलं ते कोंडा, कारण की म्हटलं मोठे मोठे गोळे नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी खूप मस्त असा शिजला पण होता कोंडा. रात्रभर राहू दिला, गॅस बंद करून ठेवला होता रात्रभर. आणि सकाळी मस्त ते खूप मस्त थंड झालेलं होतं, आणि त्यानंतर मस्त ऊन पडल्यानंतर आम्ही ते थापायला गेलो होतो वरती. ते मस्त कालून घेतलं, थोडं मीठ कमी होतं त्याच्यामुळे थोडं मीठ टाकलं होतं, असं पूर्ण कालून घेतलं ते. त्यानंतर लगेच थापायला घेतलं ते. मस्त छोटे छोटे अशा भाकरी जसं थापतो ना तसं थापून घेतले, छोट्या छोट्या केल्या मस्त छान अशा. ताई होत्या मदतीला, ताईंनी मी केल्या पटकन, म्हणजे ते उन्हाच्या पहिले म्हटलं पटकन असे करून घेतले आम्ही, थापून घेतलं. कारण की कोणी नाही का ताटावरती थापून आणि मग त्याच्यावरती टाकता कागदावरती, आम्ही डायरेक्टलीच त्याच्यावरती गोळे ठेवून आणि थापून घेतले ते खारोड्या. आणि खूप मस्त, खूप अशा चविष्ट झालेलं होत्या, खूप छान लागत पण होत्या त्या. आणि त्याच्यामध्ये किती मोठा लसूण पण टाकले होते, ते लसणाची खूप मस्त टेस्ट लागत होती त्याच्यामध्ये, आणि लई भारी पण लागत होते. ताई पण म्हणत होते मी पण करेन म्हणून. आणि मग आम्ही मस्त ते गफा मारता मारता ते पुन्हा थापायला घेतलं, मस्त थापून घेतले ते. आणि थापल्यानंतर मग म्हणजे शेवटच राहिलेलं होतं, पूर्ण अशा झाल्या त्या माझ्या 40-50 झालेल्या होत्या त्या खारोड्या. त्यानंतर लगेच मी निघा दुपारी थोड्या 2-3 तासानंतर आली ती पलटून द्यायला, की कारण की वरची बाजू वाळली होती आणि ती खालची बाजूला ऊन लागत ना, म्हणून मी ते पलटी मारून दिली ती. 2 दिवस उन्हामध्ये वाळू दिल्या मी त्या. त्यानंतर खूप चांगल्या वाळल्यानंतर घरी आणल्या. त्यानं मस्त तेलामध्ये, कोणी तेलामध्ये तळतो, कोणी भाजून घेता. मी तर अशाच तळूनच खाल्ल्या. खूप अशा नरम आणि खूप खुसखुशीत झालेल्या होत्या, खूप छान लागत होत्या, आणि बाजरी अशी लहानवाणी दिसत होती. चालेल, मग भेटू पुढच्या सारसामाच्या छान छान रेसिपी बरोबर. बाय.